इथे नको अशी अपेक्षा आहे. नीलमजी. नाही, एक मला असं वाटतं, की त्याच्यात आता मी उघडपणे बोलते, की राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून नेमलं. त्यांच्या कामाची क्षमता होती. खरं तर रुपाली वडगाव दायरी जिथे आमच्या संस्थेचं कार्यालय आहे त्याच्या हं. जवळच राहते. काही काळ त्या आमच्याही कार्यकर्त्या म्हणून काम करत होत्या संस्थेच्या. हं. पण मुद्दा असा आहे, की त्या परत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणूनही काम करत होत्या. हं. आणि त्या काळामध्ये बऱ्याचशा सदस्यांकडून मी त्यांच्या ऐकलेली ही चर्चा, की जिथे जातो आम्ही तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा म्हणजेच आयोगाची शाखा असं अतिराजकीयकरण झालं असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये सगळेच आम्ही आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला, नाही असं नाही. परंतु ते त्यांना काही शक्य झालं नाही. आणि अशा केसेसमध्ये जेव्हा त्याचा चटका बसतो, एखाद्या महिलेचा जीव गमाला जातो, त्यावेळेला मात्र आपले एसओपीज म्हणजे कामाचे निकष, हो. काय प्रणालीतून महिलांच्या तक्रारी घ्यायच्या, किती दिवसात चार्जशीट झालं पाहिजे, किती दिवसात कोर्टात केस उभी राहिली पाहिजे, तसे एसओपीज जे आहेत ते पोलिसांना जसे आहेत तसं मी फडणवीस साहेबांशी परवा बोलले, तर मी असं मत त्यांच्याकडे म्हटलं, की महिला आयोगाचे सुद्धा एसओपीज वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचे त्यांनी तयार केले पाहिजेत. आणि ते तयार करण्यासाठी मग मी म्हणेन अंजली दमानिया असतील, बरं. रुपवती ताई असतील, सर्व पक्षीय महिलांचं मत विचारात घेऊन बरं. ते एसओपीज तयार होऊन आयोगाने स्वीकारले पाहिजेत. ठीक मग आहे. अध्यक्ष कोणी असो किंवा सदस्य कोणी असो, पण त्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांच्या नक्की. ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा नक्की. करून घेतला. नीलमताई, तुम्ही आपल्यासोबत राहाच. मला इतरही काही प्रतिक्रिया घेऊन मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईन. दरम्यान लोकांचा स्वाभाविक